प्रभू श्री ख्रिस्त नावाला गौरव. आणि प्रियांनो, आज आपले संचालक विशाखा सिस्टर यांना जॉईन व्हायला थोडा उशीर होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून आज आपण लगेच वचनाकडे जाऊया. आणि खऱ्या अर्थाने गलतीकराच पत्र याच्या अगदी समारोपाकडे आपण आलेलो आहोत. शेवटची काही वचनं राहिलेली आहेत. आणि आपण गलतीकराच पत्र यामध्ये एक वचन जे गेले 2 दिवस शिकत आहोत, जे 16वं वचन आहे त्या वचनापाशी आपण आलेलो आहोत. आणि त्या वचनामधून आपण शिकलो नाही का, की सुनता ही सुद्धा काही नाही आणि असुनता ही सुद्धा काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती आहे. आणि आपण अगदी खोलवर जाऊन देवाच्या कृपेने नवी उत्पत्ती काय आहे, नवी उत्पत्ती होण्याची गरज काय आहे, आणि परमेश्वराने नव्या कराराद्वारे तुम्हाला मला नव्या उत्पत्तीचं अभिवचन जे दिलं आहे त्याचा मुळात अर्थ काय, आणि तो तुमच्या माझ्या जीवनासाठी इतका महत्वाचा का आहे, हे आपण वचनातून अत्यंत विस्तारपूर्वक प्रियानो शिकतो. देवाने आपल्याला मार्गदर्शन केले. आणि आपण जाणतो की जर आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश करायचंय, किंबहुना देवाचं राज्य पाहायचंय, तर आपल्याला ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होणं गरजेचं आहे. आमेन. आणि वचनामध्ये इथे पौल म्हणून म्हणतो की जितक्यांनी नवी उत्पत्ती, जितक्यांनी हा नियम पाळलेला आहे. काय वचनामध्ये लिहिलेलं आहे? गलती 6:16 मी तुमच्यासाठी वाचतो. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. प्रश्न हा उद्भवतो की जितके या नियमाने वागणार नाही त्यांचं काय. आणि आपण जाणतो प्रिय वचनामधून अनेकदा शिकलेले, आज मी त्याच्या अगदी खोलात जात नाही, पण सांगू इच्छितो की मग त्यांच्यावरती आज्ञाभंगाचा क्रोध तसाच राहतो. आणि त्याविषयी प्रभूने सांगितलेले, प्रभू जेव्हा आपल्या देवदूतांसह गौरवाने येईल तेव्हा अनेक लोक म्हणतील. लक्षात घ्या, कोण म्हणणार प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने भूते घालवली, आम्ही तुमच्या नावाने अनेक संदेश दिले, मोठी महत्कृत्य केले, चमत्कार केले. आणि त्यांना प्रभू उत्तर देईल की अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, माझी आणि तुमची कधीच ओळख नाही. आम्ही आपण अभ्यास केलेला शुभ वर्तमानामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने गोष्ट सांगितलेली आहे. आणि लक्षात घ्या, हे लोक कोण आहेत जे लोक म्हणतील प्रभूला की प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भूते घालवली, आम्ही तुमच्या नावाने पुष्कळ संदेश दिले, आम्ही तुमच्या नावाने मोठी अद्भुते चिन्हे महत्कृत्य केली. हे ख्रिस्ती लोक आहेत. लक्षात घ्या, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे, पवित्र शास्त्र वाचणारे. कारण ज्यांना प्रभूचं नाव माहित आहे, आपण त्याच्यातला फरक समजूया. त्यांना वाटतं की होय मी ख्रिस्ताला ओळखतो, म्हणून त्यांनी प्रभूच्या नावाने काय केलं? भूत घालवली, प्रभूच्या नावाने संदेश दिला, प्रभूच्या नावाने मोठे मोठे चमत्कार केले, महत्कृत्य केली. पण प्रभू त्यांना म्हणत आहे की अहो अनाचार करणार आहे. अनाचार, स्वैराचार काय प्रियानो? आज्ञा मोडणारे, जे अवज्ञा मोडणारे ते स्वैराचारी. कारण ते देवाच्या आचारानुसार नाही तर स्वतःच्या आचारानुसार चालतात, म्हणून स्वैराचार. आणि स्वैराचार आहे तिथे अनाचार आहे. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. प्रभू अशा लोकांना जवळ घेणार नाही. लक्षात घ्या. जे ख्रिस्ती म्हणवणारे आहेत, जे विश्वासणारे म्हणवणारे, ज्यांना वाटतं की त्यांना प्रभू माहिती आहे, पण जर ते ख्रिस्तामध्ये, आपल्या सगळ्यांना पण लागू होतं, मी माझ्याविषयी बोलतो, तुमच्याविषयी बोलतो, सगळ्यांविषयी बोलतो, की जर आपण प्रभूची आज्ञा पाळलेली नाही, जर आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती झाली नाही, तर लक्षात घ्या, हा इशारा आहे की प्रभू आपल्याला ह्याच वचनांनी दोष लागतो. प्रभू म्हणेल माझी आणि तुमची कधीच ओळख नाही, तुम्ही सुद्धा मला ओळखलं नाही आणि मी सुद्धा तुम्हाला ओळखलं. आणि आपण अभ्यास केलेला आहे. लक्षात घ्या प्रियानो, मी तो संदर्भ थोडा पुढे काढून ठेवला होता, कारण पुढे एफएसी येथील पत्र येणार आहे. मी थोडक्यात सांगतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये तो संदर्भ आहे. चला, मला वाटतं तो वाचूयाच. आलेली आहे तो संदर्भ, मी थोडा पुढे काढला होता, परंतु फार मनोरंजक आहे म्हणून आपण तो संदर्भ वाचूया. प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय, थोडा मोठा संदर्भ आहे. 13 ते 17 कोणीतरी वाचा. प्रेषितांची कृत्य अध्याय 19 वचन 13 ते 17. तेव्हा कित्येक पंचाक्षरी फिरस्ते यहुदी दुष्ट आत्मे लागलेल्या लोकांवर प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो
एक यहुदी मुख्य याजक किंवा याला 7 मुलगे होते, ते असे करीत होते. त्यास दुष्ट आत्म्याने उत्तर दिले, येशूला मी ओळखतो व पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांस हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. मग इफिसात राहणारे यहुदी व हेल्लेनी या सर्वांस हे कळले, तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये इतकी झाली. आमेन. आमेन. वचनामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा परमेश्वराने इफिस येथील मंडळीमध्ये पौलाच्या हातून असाधारण चमत्कार घडवले. लक्षात घ्या, आजपर्यंत जगामध्ये आपण तर आपल्या डोळ्यांनी असं पाहिलं नाही, आणि जे लोक असं करण्याचा ढोंग करतात आपण जाणतो प्रियाने, देव सा दाखवतो खरं काय खोटं काय. वचनामध्ये काय लिहिलंय की पौलाच्या अंगावरून रुमाल किंवा फडकी आणून रोग्यावर घातले तर रोग दूर हो, दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघू जात, कारण देवाने घडवून दिलं. लक्षात घ्या, पौलामध्ये सुद्धा काही सामर्थ्य नव्हतं. आम्ही सामर्थ्य केवळ परमेश्वराचं, देवाच्या आत्म्याचं. देवाने घडू दिलं कारण देवाचं गौरव होणं गरजेचं आहे. आणि मग वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, मग कित्येक पंचाक्षरी आणि फिरस्ते यहुदी. अनुवाद निर्गम लेवियेच्या पुस्तकात वाचा, देवाने स्पष्ट आज्ञा दिली होती की माझ्या लोकात इस्रायलात यहुदात कोणी पंचाक्षरी शकून मुहूर्त पाळणारा नसावा. यहुद्यांना थोडा वेळ बाजूला सोडतो, ख्रिस्ती लोकांमध्ये कोणी आहे का तारीख बघून पुढच्या गोष्टी करणारे? ही तारीख चांगली, तो वार चांगला, शकून मुहूर्त पाळणारे, काय म्हणतात त्याला, जन्माची पत्रिका काढणारे आहे का प्रिया नको? जर असतील तर पश्चाताप करा, कारण अशांविरोधात परमेश्वराचं वचन स्पष्ट आहे की अशा माणसाचा देवाच्या लोकांतून उच्छेद व्हावा. परमेश्वराने सांगितलं होतं अशांना जीवे मारावे. म्हणून शौलाच्या काळामध्ये जी भूतविद्या प्रवीण स्त्री होती एंदोर येथे राहणारी, तिला इस्रायलामधून बाहेर काढण्यात आलं. वाईट गोष्ट घडली की नंतर शौल सुद्धा त्याच पातकात पडला आणि त्या स्त्रीकडे गेला. भयंकर आहे. कशामुळे गेला प्रियानो? हट्टीपणा, आज्ञा मोडल्यामुळे, वारंवार देवाची आज्ञा मोडल्यामुळे, देवाकडून कृपा मिळून सुद्धा कृपेचा अव्यय केल्यामुळे. आज आपण शौलाला दोष लावतो, शौल राजा, पण आपण स्वतःची चाचपणी केली. आपण आहोत का तसे? आणि वचनामध्ये लिहिले बघा, यहुदी लोक पंचाक्षरी होते आणि फिरस्ते होते, म्हणजे शकून मुहूर्त पाहणारे. दिशा दिशा ऍस्ट्रॉनॉमी आहे ना, त्याला तो शब्द वापरलाय, फिरस्ते. ग्रह तारे फिरस्ते, शकून मुहूर्त पाहणं. आपण आहोत का प्रिय? वेगवेगळे खडे अंगठ्या घालणारे, हालेलुया, हा वार चांगला नाही, तो वार चांगला नाही, या वारी हे करायचं नाही, त्या वारी ते करायचं नाही, सावली आली, ऊन आलं, ग्रहण आलं, आतमध्ये राहायचं. जर असे करणारे आहात प्रियानो तर पश्चाताप करा, आपलं मन वळवा, देवाकडे या. कारण परमेश्वराने घडलेल्या, आपण रोमकरास पत्रामध्ये अभ्यास केलेला आहे की जगाने हेच केलेलं आहे, देवाच्या गौरवाची अदलाबदल देवाच्या निर्मितीशी केली. तो देवाचं भय धरतो ना प्रियानो, त्याला सूर्य चंद्र तारे गुरु मंगळ बुध आणि जगातली कुठली गोष्ट असो त्याचं भय बाळगावं लागतं. आमेन. त्याला फक्त परमेश्वराचंच भय बाळगणं गरजेचं आहे. वचनामध्ये काय लिहिले, या फिरस्त्यांनी, आपले बंधू सतीश यांनी वाचलं की ते येशू, प्रभू येशूचे नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की ते दुरात्मे पळून जात. लक्षात घ्या, प्रभू येशूच्या नावाने दुरात्मे पळून जात. पण मग त्या दुरात्म्यांमध्ये एक थोडासा बलवान दुरात्मा होता. काय लिहिलेलं आहे की एकदा यहुदी मुख्य याजक किंवा याला 7 मुलगे होते आणि ते सुद्धा पंचाक्षरी फिरस्ते होते, आणि ते सुद्धा असंच करायचा प्रयत्न करू लागले. ते काय म्हणाले, ज्या प्रभू येशूचं नाव उच्चारून म्हणू लागले, ज्या येशूची पौल घोषणा करतो त्याची मी तुम्हाला शपथ घालतो. दुरात्मा म्हणाला, मी काय म्हणाला, येशूला मी ओळखतो. लक्षात घ्या प्रियानो, दुरात्मे येशूला ओळखतात
आणि पुढे काय म्हटलेलं आहे, पौलाची मला माहिती आहे. मी या वचनाविषयी थांबू इच्छितो, मला डीप मध्ये जायचं नव्हतं, पण हे वचन फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. दुरात्मा म्हणतो येशूला मी ओळखतो. आमेन. दुरात्मा, लक्षात घ्या, दुरात्मे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात. हा ख्रिस्त आहे, प्रभू आहे, मसीहा आहे, देवाचा पुत्र आहे. तुम्ही आणि मी सुद्धा म्हणतो, आपण म्हणतो. आपल्यामध्ये आणि दुरात्म्यामध्ये काय फरक आहे? दुरात्मे प्रभूवर विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. आपण प्रभूचे आहोत तर प्रभूवर विश्वास ठेवतो, आणि एवढाच फरक आहे की आपण प्रभूची आज्ञा पाळतो. आमेन. जर आपण प्रभूची आज्ञा पाळत नाही तर लक्षात घ्या, मी स्पष्ट बोलतो प्रियानो, आपली गणना सुद्धा त्या दुरात्म्यांबरोबरच होणार. म्हणून तो दुरात्मा काय म्हणतो, मला प्रभूला येशूला मी ओळखतो, पौलाची मला माहिती आहे, पण तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी ओळखत नाही. दुरात्म्याने सुद्धा हिसकावून लावलं त्या लोकांना. त्यांच्यावर एवढी जरब बसली की ते घायाळ होऊन, उघडे नागडे होऊन त्या घरातून पळून गेले. आणि मग इफिसात राहणारे यहुदी येल्लानी हे भयभीत झाले. ख्रिस्ताच्या नावाचा महिमा झाला. समजूया प्रिय. आणि म्हणून युगाच्या शेवटी प्रभू जेव्हा गौरवाने येईल, तेव्हा प्रभू सुद्धा ख्रिस्ती लोकांनाच म्हणणार आहे. मी स्पष्ट सांगतो, ज्यांना वाटतं, जे ख्रिस्ताला ओळखतात, मग तो, मी स्पष्ट बोलतो, अगदी मोठा पोप पासून बिशप पासून कोणीही व्यक्ती असो, माझ्यासारखा सुद्धा असो, बंधू सतीश सुजाता दिदी सारखा असो, कोणीही असो, कोणी सुटणार नाही. सगळ्यांचा न्याय होणार प्रियानो. प्रभू विचारणार. जर आपण ख्रिस्ताची आज्ञा पाळली नाही, जर आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती झाली नाही, तर ख्रिस्त हेच म्हणणार, अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, माझी आणि तुमची कधीच ओळख नाही. आणि हे भयंकर आहे. आणि हे होऊ नये म्हणून आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होणं गरजेचं आहे. म्हणून पौल म्हणतो, जितके या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. थोडस वेगळ्या पद्धतीने जर आपण हे वचन समजण्याचा प्रयत्न केला, आपण समजूया, जितके ह्या नियमाने वागत नाहीत त्यांचं काय प्रिय? त्यांच्यावरती सार्वकालिक दोष लागलेला आहे. हे अजूनही सार्वकालिक आदामाचं संतान म्हणून, सार्वकालिक पापामध्ये आणि पापाचं वेतन म्हणून मरणातच आहे. त्यांना वाटतं आम्ही जिवंत आहे, या जगात चालतंय, पण त्यांच्यामध्ये मरण राज्य. आणि मी हे विधर्मी लोकांविषयी नाही म्हणते, तुमच्या माझ्याविषयी म्हणते, जे स्वतःला म्हणतात की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही चर्चमध्ये जातो, आम्ही देवाचं वचन ऐकतो, देवाचं वचन समजतो, शिकतो, बोलतो, पाठ करतो, पण आपण देवाची आज्ञा पाळतो का? मी पुन्हा एकदा तीच गोष्ट करण्यासाठी विनंती करत आहे की आपण देवाची, ख्रिस्ताची आज्ञा जशी आहे तशी पाळायला शिकूया. वचन केवळ ऐकणारे नव्हे, तर त्याप्रमाणे आचरण करणारे व्हायला शिकू. आणि जर आपण करतोय, जर ख्रिस्ताच्या नियमाने वागतोय, जर आपण नवी उत्पत्ती होत आहोत, तर आपल्यावर देवाची शांती व दया आहे. आपण त्याविषयी 2 संदर्भ वाचूया. मी विनंती करतो, सर्वप्रथम रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय वचन 6 ते 8 कोणीतरी वाचा. रोम 9, 6 ते 8. तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाही, आणि ते अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतील. कारण पुढे याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल, अशा शब्दात ते अभिवचन दिलेले होते. आमेन. आमेन. वचन स्पष्ट आहे प्रियानो, की देवाचं वचन व्यर्थ झालं नाही. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, इस्रायल वंशातले सर्व इस्रायल आहेत असे नाहीत. देहदृष्ट्या जो इस्रायल वंश, जे इस्रायल राष्ट्र आज आपण बघतो, खरे पाहता ते सर्व इस्रायल आहे. इस्रायल कोण आहे? इस्रायल ते आहेत की जे अभिवचनाद्वारे अब्रामाची संतती आहे. लक्षात घ्या, अब्रामाला इसाहक सुद्धा झाला, इश्माईल सुद्धा झाला, मिदान सुद्धा झाला, मद्यान सुद्धा झाला. अब्रामाला कटुरेपासून पण संतती झाली, लक्षात घ्या, आणि हागारेपासून पण झाली. पण जे अभिवचन अब्रामाने सारेद्वारे दिलं होतं, जो तो करार सारेद्वारे केला होता, त्या करारानुसार त्या अभिवचनाची संततीच देवाचा वंश आहे. आमेन.
अभिवचनाची संतती इसहाक. इसहाकाला सुद्धा परमेश्वराने 2 जुळी लेकरं दिली, एसाव आणि याकोब. पण देवाचा आशीर्वाद, अभिवचनाच्या संततीचा आशीर्वाद याकोबाला मिळाला, ज्याला तुम्ही आणि मी इस्रायल म्हणून ओळखतो. देवाने त्याला हे नाव दिलं, इस्रायल. आणि त्या इस्रायलापासून आपण पुढे शिकलो, 12 वंश झाले, मग ते कनान देशात गेले आणि आजही हालेलुया इस्रायल राष्ट्र आहे. पण त्यामधले सर्व इस्रायल नाही प्रिय. कलम लावण्याद्वारे आज तुम्ही आणि मी खरे इस्रायल झालेलो आहोत. पण ते कलम लागले का ह्याची चाचपणी करणं, पडताळणी करणं ही आपली जबाबदारी. ते कलम प्रियांनो नवी उत्पत्ती आहे. आमेन. कलम हे आहे की मी माझा जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे, ख्रिस्ताबरोबर मी पुरलो गेलो आणि आता जो वरती आलेला आहे तर परमेश्वराने गौरवातून ख्रिस्ताबरोबर मला सुद्धा जिवंत केलंय. ती आता नवी उत्पत्ती. आता माझा जुना मनुष्य माझ्या काही जिवंत नाही. जुना मनुष्य त्याच्या कपटी वासनांसह वधस्तंभावर खेळला गेला, पुरला गेला, तो मरण पावला. आता माझ्या ठाई जगतो तो ख्रिस्त आहे. आता मी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे आणि म्हणून नव्या कराराद्वारे अभिवचनाचा वारीस आणि म्हणून इस्रायल आहे. हालेलुया. आय एम इस्रायल. आपण हे बोलायला शिकूया, आपण हे समजायला शिकूया. आणि म्हणून वचनामध्ये पौल काय म्हणतो, जितके या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. देवाचा इस्रायल हा आहे. आपण अजून एक संदर्भ वाचूया. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय, वचन 14 ते 17. कोणीतरी वाचा. इफिस 2, 14 ते 17. आपण लवकरच या पुस्तकाकडे येणार आहोत. हालेलुया. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठायी शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हास शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. आमेन. ही ती शांती आहे, लक्षात घ्या. ख्रिस्ताची सुवार्ता जर आपण स्वीकारलेली आहे तर देवाची शांती आणि दया आपल्या ठाई राज्य करते. काय आहे ती शांतीची सुवार्ता? वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपल्या देहाने वैर नाहीसे केले. ख्रिस्ताने स्वतःच्या देहाच्या अर्पणाने कोणते वैर नाहीसे केले? पहिलं वैर होतं आज्ञाविधींचं नियमशास्त्र, जे आपण जुना मनुष्य म्हणून आपल्या शरीरात वागवत होतो. जे इस्रायली लोक होते देहदृष्ट्या ते नियमशास्त्राला बांधलेले होते आणि तुम्ही आणि मी जगातल्या चालीरीतींना, जगातल्या परंपरांना, प्रथांना बांधलेले. याच्याद्वारे ज्याचा शेवट केवळ पाप आणि पापामध्ये मरण आहे. आमेन. पण वचनामध्ये सांगतं की ख्रिस्ताने आपल्या देहाने हे वैर नाहीसे केले आणि स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित केली. आमेन. वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून ख्रिस्ताद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा, म्हणून त्याने स्वतःचे अर्पण केले. देवाबरोबर प्रियानं तुमचा माझा समेट कसा होतो? आपण स्वतः जाऊन देवाकडे क्षमा मागून, म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, आपण जेव्हा पश्चाताप करतो तेव्हा आपली क्षमा होत नाही. समजून घे. आपण देवाकडे क्षमा मागतो. देव, मी जगिक भाषेत बोलत आहे पण स्पष्ट आहे, देव तुम्हाला मला क्षमा करण्यासाठी बांधील नाही. देव म्हणाला जर मी या पापाची क्षमा करणारच नाही तर ते पाप तसंच राहतं. समजून घेऊया प्रिया. आणि पापासाठी शिक्षा, प्रत्येक पापासाठी प्रियांनो शिक्षा जी आहे ती आहे. जरी देव क्षमा करतो तरी पापाचं दोषार्पण, पापाचं जे अर्पण आहे, पाप पुसण्यासाठी रक्त सांडावंच लागतं. सो मी त्याच्यावर काय म्हणतो,
अंडरलाईन करते. रक्त सांडल्या वाचून पाप क्षमा होत नाही. इब्री पत्रामध्ये आपण तो संदर्भ घेतलेला आहे. रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा होत नाही. आपण म्हणतो परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मला क्षमा कर, नावाने मला क्षमा कर. का क्षमा मिळते? कारण प्रियानो ख्रिस्ताने त्याचं रक्त तुमच्या माझ्यासाठी सांडलेलं आहे. आमेन. वासरं कोकरं कुणी किती रक्त सांडलं, मी किती तुमच्यासाठी प्रार्थना केली की देवा यांच्या पातकांची क्षमा कर, किंवा बंधू सतीशने माझ्यासाठी प्रार्थना केली, देवा संदेशच्या पातकांची क्षमा कर, म्हणून देव क्षमा करण्यासाठी बांधील नाही. प्रिय समजूया. एक छोटस उदाहरण सांगतो. दावीद राजाने जेव्हा बत्शेबा बरोबर समागम करून पातक केलं आणि नाथान संदेष्टाने दावीदाला ताडण केलं, नाथान म्हणाला की तू देवा विरोधात पातक केलंयस. तेव्हा दाविदाने पातक अंगीकारलं. प्रियानो, दावीद म्हणाला मी पातक केला. पण पुढच्याच वचनामध्ये आपण पाहतो नाथान म्हणतो परमेश्वराने तुझं पातकाची क्षमा केली आहे, तुझं पातक तुझ्यापासून दूर केलंय, तू मरावयाचा नाहीस. आणि म्हणून काय दाविदाला शिक्षा झाली नाही का? निश्चित झाली. बत्शेबेपासून त्याचं जे लेकरू जन्माला आलं ते लेकरू मरण पावलं. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे दाविदाला शिक्षा भोगावी लागली, पण खऱ्या अर्थाने दाविदाच्या त्या पातकाची क्षमा ख्रिस्ताद्वारे वधस्तंभावर झाली. समजूया. आणि मी केवळ त्या दावीद राजाचीच गोष्ट करत, आपण सगळ्यांनी कळत न कळत, मी पुरुषांची गोष्ट करत, आपण सगळ्यांनी कळत न कळत, सगळे पुरुष आज जे प्रार्थनेमध्ये लक्ष देऊन का व्यभिचार केलेला, जो म्हणतो मी व्यभिचारी नाही तो स्वतःला फसवतो. कारण प्रभूने सांगितलंय तू एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो तर तू आपल्या पाहण्याद्वारे व्यभिचार केला. आपल्यामध्ये कोणी नीतिमान नाही, सर्व पापी. पण आपण क्षमा मागतो म्हणून आपल्या पातकांची क्षमा होत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी रक्त सांडलं, आपल्या पापाची खंडणी भरली, म्हणून ख्रिस्ताच्याच रक्ताने आपल्या पापांची क्षमा. आणि इकडे आपली गोष्ट संपत नाही प्रियानो, इकडे आपली गोष्ट, आपला करार सुरू होतो की आता त्या पातकाची क्षमा झाल्यानंतर आपण कृपा वाढावी म्हणून त्या पापात राहायचं नाही. दररोज फक्त एवढं म्हणून आपल्या शेवटल्या श्वासापर्यंत जायचं नाही, देवा मला आजचा दिवस दाखवलास, थँक्यू, माझ्या पातकांची क्षमा कर. आणि मी ही यादी बनवलीये ABCDEFGH, या माझ्या मागण्यात त्या पूर्ण कर. घर पाहिजे, गाडी पाहिजे, आरोग्य पाहिजे. नाही प्रिय. आणि मग घर, गाडी, आरोग्य घेत 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 आपला शेवट कुठे होणार प्रियांनो? कबरेमध्ये होणार, त्या मातीत होणार. तू मातीपासून आलायस, मातीत जाऊन मिळशील. मग पुढे प्रभूचा शेवटला जो न्याय आहे तोच काय तो अशा लोकांवर बाकी राहतो. म्हणून माझ्या प्रियानो, आपण ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा सांगतो, फार सोपं आहे. देवाची आज्ञा पाळून नवी उत्पत्ती होणं गरजेचं आहे. आपण ख्रिस्ताची आज्ञा पाळणं गरजेचे आहे. जितके ही आज्ञा पाळतात तितक्यांवर व इस्रायलावर देवाची दया आणि शांती राहते, आणि जितके नाही पाळत तितक्यांवर देवाचा क्रोध आणि शेवटला न्याय हीच काही बाकी. आमेन. आपण पुढल्या वचनाकडे जाऊया. मी विनंती करतो गलतियाचा 6वा अध्याय शेवटली 2 वचनं 17 आणि 18 कोणी करूया. गलती 6, 17 आणि 18. यापुढे कोणी मला त्रास न देवो, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन. आमेन. थँक्यू. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय शेवटलं वचन आपण आज वाचलेलं आहे. तारीख लिहून घ्या, 16 मे 2025. वचनामध्ये लिहिलेलं आहे की पौल म्हणतो यापुढे कोणी मला त्रास न देव, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करू. आपण त्याचा अभ्यास उद्यापासून करणारच आहोत, कारण आपण इफिसियातील मंडळीत जाणार आहोत. पण आपण समजूया प्रियानो, या आशियातल्या ज्या मंडळ्या आहेत, अंतुकिया आहे, इकुन्या आहे, लुस्त्र आहे, दर्बे आहे, याच्यामध्ये पहिल्या मिशनरी यात्रेमध्ये जेव्हा पौलाने सुवार्थ सांगितली, मंडळांची पायाभरणी केली, या सगळ्या मंडळांना उद्देशून पत्र लिहिलंय गलती करा. आणि ह्या मंडळांमध्ये पौल जेव्हा दुसऱ्या मिशनरी यात्रेत गेला, तिसऱ्या मिशनरी यात्रेत गेला, सर्व वेळी पौलाला छळाचा सामना करावा, विरोधाचा सामना करावा. ज्या पौलाने लक्षात घ्या मंडळीची पायाभरणी केली त्याला,
म्हणून या पत्राच्या शेवटी पौल म्हणत आहे, यापुढे कोणी मला त्रास न देऊ, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करू. काय वाटतं प्रियानो, पौलाला यात जे त्रास आहेत, म्हणजे एक मनुष्य म्हणून त्याला निश्चित वेदना झाल्या असतील, छळ झाला असेल. त्या छळांमुळे आपल्याला सुद्धा निराशा येते नाही का, जेव्हा शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, आर्थिक छळ होतो, त्रास दिला जातो लोकांकडून, कळत किंवा न कळत, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं नाही का. आणि मग आपण कधी कधी बोलतो नाही का, यापुढे मला त्रास देऊ नको, यापुढे मला त्रास देऊ. कधी कधी आपण भरपूर अशा लोकांना बोलतो नाही का, आपल्या कुटुंबाविषयी पण बोलतो, बाबा तुमचं मला प्रेम पण नको, तुमचा त्रास पण नको. आपण भरपूर त्रास होतो आपल्या तोंडातून शब्द. पण तुम्हाला काय वाटतं प्रियानो, पौल हे असं का म्हणत आहे की यापुढे कोणी मला त्रास न देऊ? पौल त्रासाला निश्चित कंटाळलाय, पण त्रासाला कंटाळून तो हे वचन बोलतोय का, काय वाटतं? पौल त्रासाला, ख्रिस्तामुळे होणाऱ्या छळाला अगदी कंटाळून निराश होऊन हे वचन बोलत आहे, की त्याचा काहीतरी वेगळा उद्देश? शेवटलं वचन आहे म्हणून मी थोडीशी चर्चा करत आहे, कारण आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये या गोष्टी अनुभवायला लागतात, म्हणून आपण समजूया. काय वाटतं तुला, पौल निराश झालाय का छळामुळे, सततच्या त्रासामुळे? कारण निश्चित त्याचा छळ झालेला आहे. आपण थोड्याच वेळात ते वचन वाचू. चला, मला वाटतं आधी आपण ते वचन वाचूया आणि मग आपल्या प्रश्नाकडे येऊया. विनंती करतो, 2 कोरिंथीचा 11वा अध्याय, वचन 23 ते 27 कोणीतरी वाचा. प्रथम 2 कोरिंथ 4:10 कोणीतरी वाचा, आणि मग 2 कोरिंथ 11:23 ते 27. ज्यांनी आतापर्यंत वाचले नाही त्यांनी वाचण्याची संधी घ्या. 2 कोरिंथ अध्याय 4 वचन 10. आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. आमेन. पौल काय म्हणतो प्रियांनो, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवन ही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. येशूचा वध शरीरात वागवतो म्हणजे काय प्रिय? पौल स्वतःला नाकारून आपला वधस्तंभ उचलून ख्रिस्ताला अनुसरतो म्हणजे काय प्रिय? ख्रिस्तासाठी किती छळ झाला, त्याला शारीरिक अवहेलना, मार बसला, त्याचा अपमान झाला, त्याच्या शरीरावर, त्याच्या हृदयावर हल्ले झाले, तरी सुद्धा पौल म्हणतो की मी ख्रिस्ताचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही माझ्या शरीरात. या वचनातून कळतो प्रियांनो की पौलाला त्याच्या हाल अपेष्टांचा, ख्रिस्तासाठी होणाऱ्या छळांचा अभिमान आहे. ही इज हॅपी अबाउट इट. आपण त्याच अध्यायातील पुस्तकातील ते वचन वाचूया. 2 कोरिंथ 11 वचन 23 ते 27 कोणीतरी वाचा. 2 कोरिंथ 11 वचन 23 ते 27. तुम्हाला सापडलं का? कोणी वाचा 2 कोरिंथ 11 23 ते 27. ते अब्रामाचे संतान आहेत काय? मी आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळपणासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. आमेन. पौल त्याच्यावर आलेल्या संकटाचा ख्रिस्तासाठी, मी त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे नाही म्हणत, ख्रिस्तासाठी त्याला सामोरे जावं लागलेल्या संकटांच्या, अडचणींची मोठी यादी सांगतात. आमेन. जसं आपण आपला CV बनवतो, आपला बायोडाटा बनवतो, आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी लिहितो नाही का. माझं शिक्षण हे, विशेष करून म्हणजे एक जोक म्हणून सांगतो, विवाहासाठी लोक लिहितात नाही का, वर्ण गव्हाळ,
उंची एवढी, वजन एवढं. मला फार वाईट वाटतं. मी बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांच्या पालकांच्या ग्रुपवर आहे, मॅट्रिमोनीच्या. विश्वासणारे सुद्धा ख्रिस्ती असून सुद्धा जाती लिहितात, नाव गाव लिहितात, कारण ते नवी उत्पत्ती नाही. स्पष्ट आहे. अजून बरंच काही लिहितात, शिक्षण लिहितात, चांगली गोष्ट आहे, व्यवसाय लिहितात, इन्कम लिहितात, एक्सपेंडिचर लिहित नाहीत. म्हणजे आमदनी किती आहे ते लिहितात, खर्च कोणी लिहित नाही. हालेलुया. कर्ज किती आहे लिहित नाहीत, आमदनी लिहितात, ती सुद्धा बरेचदा फुगवलेली असते. हालेलुया. जग जग असंच आहे प्रिय, नाही का? स्वतःचे प्रत्येक जण एकापेक्षा एकाला वरचढ करायचा प्रयत्न करतो. कुठं सांगून का होईना ते फुगवण्याचा प्रयत्न करतो. पण देवाच्या लोकांमध्ये आणि जगामध्ये काय फरक आहे? हा फरक आहे. पौल स्वतःचा बायोडाटा कसा देतो? पौल हे म्हणत नाही की इब्रियांचा इब्री, गमलियलच्या युनिव्हर्सिटीचा टॉपर, गोल्ड मेडलिस्ट, ख्रिस्ताच्या प्रेषितांमध्ये सगळ्यात मोठा, बाकी 12 प्रेषित फक्त यरुशलेमेतच राहिले, मी तर अखंड आशियामध्ये, युरोपमध्ये जाऊन सुवार्ता गाजवली, एवढ्या मंडळ्या स्थापन केल्या, एवढ्या सगळ्या मंडळाचा पालकच नाही, मी बिशप आहे, मी संस्थापक आहे, काय म्हणतात, फाउंडर मेंबर. आपले बंधू सतीश नेहमी मला शब्द सांगतो, फाउंडर मेंबर. फाउंडर मेंबर आहे असं पौल नाही म्हणत. पौल काय म्हणतो स्वतःसाठी? मी ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय, मी अधिक प्रमाणात आहे. आणि पौल म्हणतो मी हे वेडगळासारखं बोलतो, कारण मी ख्रिस्तासाठी श्रम करण्यात, केस सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे आणि पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे अधिक आहे. यादी किती सुंदर आहे प्रियानो, नाही का? आपल्याला ऐकायला छान वाटते, पण आपण समजूया काय काय अनुभवलंय पौल. आणि मी प्रत्येकाला विनंती करतो, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी उभं करा काही क्षणासाठी. मी विश्वासणारा म्हणून आज ख्रिस्तासाठी काय काय सहन केलंय, कुठल्या कुठल्या छळाला मला सामोरं जावं लागलं. पौल म्हणतो 5 वेळा यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. आपल्यातले कोणी खाल्लेत का? मी मान्य करतो, मी नाही. पौल म्हणतो 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा पौलाला दगडमार झाला. आपल्यातल्या कोणाला दगडमार झालाय का? मी मान्य करतो, मला नाही झाला. पौल म्हणतो 3 वेळा त्याचं गलबत कुठलं, 1 दिवस आणि 1 रात्र समुद्रात घालवली. आपल्यातलं कोणी घालवली? मी नाही घालवली. पौल म्हणतो कितीतरी वेळा त्याने प्रवास केला. कोणासाठी? ख्रिस्तासाठी. नद्यांवर संकट आलं, रुटारूंमुळे संकट आले, स्वतःच्या देश बांधवांनी त्याच्यावर संकट आणली, म्हणजे इस्रायल यहुद्यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परराष्ट्रीयांनी संकट आणली, नगरात, रानात, समुद्रावर संकट आली. आणि हे वचन फार सुंदर आहे. काय लिहिलेलं आहे? नामधारी बंधूंनी संकट आणली. जे स्वतः ख्रिस्ती म्हणवणारे पौलाला म्हणाले, आम्ही तुझे बंधू आहोत, आम्ही तुझ्या बरोबर विश्वासणारे आहोत, हालेलुया, आम्ही मंडळीमध्ये तुझ्या बरोबर चालणारे आहोत, असे म्हणून ज्यांनी पौलाच्या पाठीमध्ये सुरा खुपसला. पौलाचा जसा ख्रिस्ताचा यहुदाने विश्वासघात केला, तसा पौलाचा विश्वासघात केला, त्याच्यावर संकट आणली. तरी कुणावर आली? माझ्यावर नाही. पौल म्हणतो की श्रम, कष्ट, कितीतरी वेळा जागरण, तहानभूक, पुष्कळ उपास तापास, थंडी, उघडावागडेपणा, या सर्वांमुळे मी आली. इतका छळ पौलाने माझ्या प्रियानं सहन केले. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले, मी ते वचन वाचायला सांगत नाही, परंतु प्रेषितांच्या कृत्यामध्ये पौलाला जेव्हा पाचारण केलं, तर प्रभूने सांगितलं हनन्याला की जा शौलाच्या डोक्यावर हात ठेव, त्याच्यासाठी प्रार्थना कर. हनन्या मला, प्रभू हा तुझा छळ करणारा मनुष्य आहे, आणि अनेक ख्रिस्ती लोकांना देहांत शिक्षेसाठी पकडून यहुद्यांच्या स्वाधीन केलेले आहे. प्रभू म्हणाला जा, कारण माझे त्याच्याविषयीचे संकल्प मी जाणतो. त्याला माझ्या नावासाठी किती छळ सोसावा लागणार आहे हे मी जाणतो. तू जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना. म्हणून माझ्या प्रियानो, आज मी प्रामाणिकपणे सांगतो, खरोखर ख्रिस्ती मंडळांचा छळ होतो. आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे सांगू इच्छितो, केवळ कुंपणा बाहेरले ज्यांना आपण समजतो, जे ख्रिस्ताला ओळखत नाही, जे विधर्मी आहेत, त्यांच्याद्वारेच नाही, तर ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांद्वारे सुद्धा विश्वासणाऱ्यांचा छळ होत आहे. नामधारी बंधूंची संख्या छळ होत आहे. देवाची कृपा आहे की पौला इतका तीव्रतेने तुम्ही आणि मी छळाचा सामना केला नाही. पण पौल काय म्हणतो वचनामध्ये, आपण आताच वाचलं, पौल म्हणतो यापुढे कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण.
पौल प्रियानो लक्षात घ्या, छळांनी निराश झाला म्हणून म्हणत नाही, तर पौलाचा जे छळ करताय त्यांच्यावर ख्रिस्ताचा क्रोध येऊ नये, त्यांच्यावर देवाचा शाप येऊ नये म्हणून पौल या वचनातून त्यांना इशारा देत आहे. आपण समजूया देवप्रियांनो, आपण कळत नकळत आपणही केलं असेल, मी स्वतः मान्य करतो, कदाचित आपण मान्य करूया, विश्वासणारे देवाच्या लेकरांचा कधी कधी आपण छळ केला असेल. आपण म्हणू आम्ही कधी छळ केला, हालेलुया. कळत नकळत प्रियांनो आपण केला असेल, त्यांच्याशी काहीतरी वाईट बोललो असेल, त्यांच्या मागे काहीतरी बोललो असेल, त्यांना आपण काहीतरी बोलण्याद्वारे दुखवलं असेल. नीतिसूत्रामध्ये वचन सांगतं, दुखवलेल्या भावाची समजूत घालणे 10 नगरे जिंकण्यापेक्षा अवघड आहे. आपण दुखावलं असेल एकमेकांना, प्रिय आज एकमेक देवाकडे क्षमा मागूया आणि निर्धार करूया की आपण आपल्या बंधूंचा छळ करणार नाही. कारण जर आपण आपल्या बंधूचा छळ करतोय तर लक्षात घ्या, जर तो ख्रिस्ताचा आहे असा आपण विश्वास धरतो तर त्याच्या शरीरावर येशूच्या खुणा आहेत. आणि जर आपण त्याचा छळ करतो, आपण मत्ते 25 मध्ये शिकलोय, तर आपण ख्रिस्ताचा छळ करतो. क्विज म्हणून विचारतो जाता होता, जेव्हा प्रभूने दिमिश्काच्या रस्त्यावर पौलाला वाणी दिली तेव्हा प्रभूने पौलाला काय प्रश्न विचारला? सॉरी, शौलाला. शौला तू माझा छळ का करतोस? आम्ही शौलाने येशूचा छळ केला का प्रिय? थँक्यू रिबेका सिस्टर, बरोबर उत्तर दिले. प्रभूने शौलाला विचारलं, शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौल म्हणतो की प्रभू तो कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. प्रभू पुन्हा म्हणतो, ज्या नासुरी येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. आमेन. शौल संभ्रमात पडला असेल नाही का? शौल म्हणाला, प्रभू मी तर तुला ओळखत नाही, तुला पाहिलं नाही. हो, मी नासुरी येशूला जे अनुसरणारे त्यांचा मात्र छळ करतो. प्रभू येशू ख्रिस्त शौलाला बोलू शकला असता नाही का, तू जे मला अनुसरतात या माझ्या शिष्यांचा तू छळ का करतो? नाही, प्रभू म्हणतो तू माझा छळ कर. आमेन. म्हणून माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी पौल म्हणून त्या मंडळीला म्हणतो, यापुढे कोणी मला त्रास न देऊ, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करू नये. जर कोणी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे तर त्याच्या शरीरावर येशूच्या खुणा. आज आपली चाचपणी करूया, आपल्या शरीरावर येशूच्या खुणा आहेत का? तर आपल्या शरीरावर येशूच्या खुणा आहेत तर आपल्या भावाच्या शरीरावर जो ख्रिस्तामध्ये आपला विश्वास आहे त्याला सुद्धा आपण छळ देऊ नये, कारण तो आणि आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. आमेन. शेवटल्या वचनामध्ये पौल म्हणतो, बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्या बरोबर असो. गणनाच्या पुस्तकामध्ये जो अभिवचन, जो आशीर्वाद परमेश्वराने अहरोन आणि त्याच्या लेकरांना सांगितलं होतं की तुम्ही युगानुयुग हा आशीर्वाद इस्रायलला देत जा, त्या आशीर्वादाचा सारांश पौल या मंडळीला सांगत होते. आपण ते वचन वाचून थांबूया. मी विनंती करतो, गणना याचा 6वा अध्याय वचन 22 ते 27 कोणीतरी वाचा. गणना 6 वचन 22 ते 27. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांनी आशीर्वाद देताना याप्रमाणे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो, तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडव व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. आमेन. परमेश्वराने मोशेला सांगितलं की अहरोन आणि त्याचे मुलगे म्हणजे याजक, ज्यांना परमेश्वराने नेमलेलं आहे, अभिषिक्त केलेलं आहे, त्यांनी इस्रायलला, देवाच्या लोकांना आशीर्वाद देताना असे म्हणावे, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना. आज प्रियानो लक्षात घ्या, ख्रिस्तामध्ये अहरोन आणि त्याच्या लेकरांना जो याजक पदाचा अभिषेक झाला होता, तो अभिषेक जर आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती, मी पुन्हा एकदा
जर आपण ख्रिस्ताची आज्ञा पाळणारे आहोत तर आपल्याला सुद्धा आपल्या बरोबर सुद्धा त्या याजक पदाचा निरंतरचा करार परमेश्वराला आपण सुद्धा अभिषेक आणि आपण सुद्धा प्रियानो या शब्दांनी एकमेकांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक राहूया. देवी आपण देतो का एकमेकांना आशीर्वाद? डू वी ब्लेस इच अदर? वी हॅव टू ब्लेस इच अदर. ही देवाची आज्ञा आहे. आपण एकमेकांना आशीर्वाद देतो तेव्हा देवाचा आशीर्वाद त्याच्या लोकांवर म्हणजे इस्रायलावर येतो. म्हणून पौल प्रत्येक पत्राची सुरुवात शेवट करताना म्हणतो आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्या बरोबर असो. आमेन. आज हा आशीर्वाद प्रियानो तुमच्या माझ्यासाठी आपण आशीर्वाद स्वीकारूया आणि एकमेकांना देऊया. आपण जिकडे बसलोय तिकडे सगळेजण आपण हे वचन एकत्र म्हणूया. मी वचन म्हणतोय, ज्यांना माईक अनम्यूट करायचं त्यांनी माईक अनम्यूट करा, माईक म्यूट ठेवायचं त्यांनी म्यूट ठेवा. पण आपण सगळेजण हे वचन आपले दोन्ही हात वर करून आपण आता हे वचन म्हणूया. बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्या बरोबर याच बरोबरीने प्रियांनो पत्र समाप्त झालेलं आहे. देवाच्या नावाला गौरव देऊया. आपण सगळेजण टाळ्या वाजवून देवाचा गौरव करूया. आणि मी समारोपाचे 2 शब्द बोलण्यासाठी बंधू सतीश यांच्याकडे हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. देवाला धन्यवाद देऊयात की देवापाने आपल्याला फार विपुल कृपा केलेली आहे. आणि जसं 18 वचन सांगतं की बंधुजन हो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. याचे तुम्ही आणि मी वाटेकरी आहोत प्रियांनो. तुम्ही आणि मी याचे अनुभव घेणारे आहोत. कारण परमेश्वर गेल्या काही वर्षांपासून तुमच्या माझ्याबरोबर प्रियांनो आमच्या आत्म्याची भूक भागवण्यासाठी आपल्याला कृपा पुरवत आहे आणि कृपेवर कृपा पुरवत आहे प्रियांनो. या सगळ्या पवित्र शास्त्रातील पत्रांद्वारे किंवा या सगळ्या सक्रिय आणि जिवंत वचनाद्वारे परमेश्वर तुम्हाला मला याची आठवण करून देत आहे की तुम्ही आणि मी आपलं तारण ग्रँटेड धरायला नकोय किंवा आम्ही आहोतच, आम्हाला ते मिळालंच आहे, आम्ही ते मिळवलंच आहे किंवा आम्ही त्यात टिकूनच राहणार आहोत, अशा प्रकारे आम्ही कुणीही स्वतःची दिशाभूल करून घ्यायला नकोय. प्रियांनो, जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून जपावे असं म्हटलेलं आहे, नाही का? आणि म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी त्याची खबरदारी घेऊयात, त्याची काळजी घेऊयात. येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वराला अतिशय समर्पित बुद्धीनं, अतिशय समर्पित होऊन परमेश्वराचं आज्ञापालन कसोशीनं करूयात, जेणेकरून परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आधिक्याने कार्य करेल आणि आपल्याला आधिक्याने परमेश्वराचं राज्य वाढीस लावता येईल. हालेलुया. देवाला धन्यवाद देऊयात. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. आपण बंधू सतीश यांचे आभार मानूया प्रियांनो. आणि आता आपण सर्वजण मिळून मला वाटतं विशाखा सिस्टर अजून जॉईन झाल्या नाहीये, तर आपण सर्वजण मिळून शेवटली प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊन प्रार्थनेची सर्वजण मिळून प्रभूने आमच्या सर्वातील हे आमच्या सर्वातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे आमची रोजची आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि Bye. Good night. सर्वांना गुड नाईट. Hallelujah. Praise the Lord. Good night. Praise the Lord.